नमस्कार मैत्रिणींनो, आता वाजले आहेत रात्रीचे 11:30 आणि जस्ट मी अजून स्वयंपाक जस्ट आत्ता झाला आहे आणि काय आवरलेलं नाही आहे, काय नाही आहे, तसंच बसलो आहे. हे अनु माझा अजून जेवतोय. त्याची सुपर बाईक पहिला बघा. आणि आम्ही बाजारात गेलेलो, आज शनिवारचा बाजार असते, भाजीपाला आणायला गेलेलो आणि तिथनं आलो आहे 9 वाजता. रात्री 9 वाजता पाऊस पडत होता त्यामुळे अडकलेलो आणि आलो आहे 9 वाजता. तर आल्यापासून अन्वयनं अर्धी पपई खाल्ली, छोटीशी पपई होती पण ती अर्धी खाल्ली. चायनीज खाल्ले, एक चपाती भाजी खाल्ले आणि आत्ता भात खातोय. आणि थोड्या वेळानं तो एक ग्लासभर दूध पण पिईल आणि मग झोपेल बरं का. आता 11:30 वाजलेत, बरोबर 11:29 झाल्यात आणि 12 वाजता तो झोपेल. त्यावेळेस तो एक ग्लासभर दूध पिऊन पण झोपेल. आणि मी अक्षरशः त्याला आई आहे माहिती आहे, पण मी त्याला घालून घालून दमतोय की अन्वय खा अन्वय खा अन्वय खा असं माझं चालू असतं. पण त्याचा मूड जेव्हा असेल ना तेव्हाच तो खातो आणि असं पोटभर खातो, थोडं थोडं खातोय खरं पोटभर खातोय. तर असे मला कितीतरी बायका बोलतात, माघारी पण बोलत असतील की पोरगं किती बारीक आहे आणि काय खाऊ घालते का नाही बोलत असतील. पण असं पोरगं बारीक आहे म्हणून मी त्याला खाऊ घालत नाही असं काय नाही. तो भरपूर ॲक्टिव्ह आहे, भरपूर खेळतो, त्याला सारखे भूक लागते, तो सारखा खात असतोय, दमून झोपतोय. पण याचा अर्थ असा नाही की तो बारीक आहे आणि त्याच्या मागं मीच आहे की मीच त्याला खाऊ घालत नाही, माझं लक्ष नाही, असं काय नसतं. तो सारखा खात असतो, थोडं थोडं खातो पण सारखं चालू असतं त्याचं. आणि प्लीज असं बायकांना डायरेक्ट तुम्ही असं हे करून घेऊ नका की आईलाच दोष देऊ नका. ज्याची ज्याची शरीराची रचनाच तशी असते. त्यामुळं प्लीज आयांना काय बोलू नका. आईला तिच्या लेकराची काळजी असतेच. आता 11:30-12पर्यंत मी त्याला कंटिन्यू खाऊ घालते. असं पण नाही की दिवसभर जेवला नाही काय नाही, तो व्यवस्थित जेवला आहे, पोटभर खाल्ला आहे पिल्ला आहे. आणि मी फक्त आता 3 तासातलं एवढं सांगते की त्याने चायनीज वगैरे खाल्ले, एक चपाती भाजी आणि आता भात व्यवस्थित खातोय, फळं खाल्लेली आहेत. आणि तर तो बारीकच आहे, तर त्याला मी काय करणार आता, किती त्याला हे करणार आहे नाही. बारीक तर ते बारीकच राहिलं आहे आणि त्याचे पप्पा तसे आहेत, मी तशी आहे, त्यामुळे तो बारीकच राहिला. तर मी त्याला खरंच काय करू शकत नाही. तर ह्याच्यामुळं आयांना दोष देऊ नका प्लीज. चला आता झोपूया. ओके, गुड नाईट, बाय.